गाईज गुड इव्हिनिंग. तुमचा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आता झालो सप्त्याला आणि आज आहे सेकंड. सो जाऊया. पप्पा मी दादा मम्मी असं आतमध्ये चालू सप्त्याला. सो चला भेटूया नंतर. गाईज बाय बाय.
यार जेवण घ्या नंतर फोटो काढायचे. आमचे सगळे सदस्य उभे पप्पा मग 100%. आम्ही आता जेवण वगैरे झालं आहे आणि बघा तुम्हाला दाखवतो थांबा बॅकग्राऊंड. ते थांबले लोक म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर. हे बघा राम कृष्ण असला जरी आहे वय इथंच काय गोड म्हणताय मग तुम्ही. जीव खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावून पाची बोटे तुझी रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला. अशीच माझी जनाबाई महाराज म्हणले तर काही लक्षात असं. हा अरे देवा तू धाव, देवा तू धाव रे परमात्मा, मी तुझी वाट पाहते देवा तू धाव. आणि त्याच रात्री शेजारती संपलेली माझा परमात्मा धावत 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 गोपाळपुऱ्यामध्ये झोपडीत आला आणि ती जणांची अवस्था पाहिली. अंग ओलचुंब झालेलं, केस विस्कटलेले, चेहरा मळकटला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझ्या जणीच्या. अरे भगवंताला इतक्या असह्य वेदना झाल्या आणि लगबगीनं देवाने गळ्यातले दागिने काढले आणि एका कोपऱ्यामध्ये फेकून दिले. एक पाय पुढे केला, खुंट्याला हात दिला. माझ्या देवाने सांगितलं जणे मी आलो बर का, मी आलो. जणांनी देवा
आणि या कार्यकारिणी कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथजी रघुनाथ पाटील, महादेव हिरो सार्डेकर, दत्तात्रय पाटील, पुंडलिक महाराज दुर्गे आणि चंद्रकांत महाराज गोजे, ही सगळी मंडळी आणि या मंडळातले 108 सदस्य आणि यांच्यासोबत गेली 15 वर्ष आदरणीय गुरुजी कृष्टी बाबा आपल्या समवेत ज्ञानेश्वरीचं वाचन करतायत. माझी विनंती आहे आपणा सर्वांना विनंती आहे, आजच्या या दगदगीच्या काळामध्ये, या वातावरणामध्ये, या निसर्गामध्ये तुम्हाला खरंच चांगलं जगायचं असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तरच तुम्ही जगाला, अन्यथा जगणार नाही, हे तुम्हाला मी तितकंच सांगतो. हो, ज्ञानेश्वरी वाचा तरच तुम्ही जगाल. कारण खूप ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाच्या पाठीवर कोणी नाही, झाला नाही, काहीच नाही.